नमस्कार तुम्हा सर्वांना. श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी मस्तपैकी आलू वडापाव बनवणार आहे. ह्यो नवीन रेसिपी आहे. आलू वडापाव एकदम छान रेसिपी आहे. एकदम मस्त लागते आणि टेस्टला पण छान आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा, म्हणजे तेव्हा तुम्हाला ही रेसिपी कळेल. आलू मसाला वडापाव म्हणजे चिप्समध्ये मसाला भरून हा वडापाव बनवणार आहे मी. हा बघा, रिझल्ट पण किती छान आहे. तुम्ही एकदा ही रेसिपी बनवली तर सारखं बनवा. अशा चविष्ट झणझणीत रेसिपीजसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता साहित्य बघू. इथे मी एक अर्धी वाटी शेव घेतलेली आहे. थोडेसे तीळ पण घेतलेले आहे. शेंगदाण्याचा कूट घेतलेला, थोडासा लसूण, चवीनुसार मीठ, लाल तिखट, अंबारी, थोडंसं तेल. आता हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. मिक्सरला पण मस्तपैकी मसाला चटणी बारीक करून झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आहे. त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ते पण व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आणि आता इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे. त्या बटाट्याचे साल पण काढून घ्यायचे आहे. मी ते साल काढून घेत आहे. इथे दोन्ही बटाट्याचे साल काढून झालेले आहे. आता त्याचे आपल्याला चिप्स बनवून घ्यायचे आहे. चिप्स पण एकसारखे एका आकाराचे बनवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सर्व चिप्स बनवून घ्यायचे आहे. बनवून झालेले आहे. आता इथं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेत आहे. ते चिप्स पण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून झालेले आहे. आता त्या चिप्सवर सर्व मसाला ॲड करून सर्व आलू वडापाव बनवून घ्यायचे आहे. मी इथं अशा प्रकारे सर्व आलू पाव बनवून घ्यायला लागले. इथे सर्व आलू वडापाव अशा प्रकारे मसाला भरून झालेले आहे. आता मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद पण घेतलेली आहे. चवीनुसार मीठ. आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे अशा प्रकारे बेसन पीठ पण हे झालेलं आहे, मिक्स करून झालेलं आहे. आता तेल पण गरम झालेलं आहे. त्यामध्ये हे सर्व मसाला भरून घेतलेले चिप्स बेसन पीठमध्ये बुडून ते तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे. इथे सर्व मी ते चिप्स सोडून घेत आहे. ते सोडून पण झालेले आहे. आता आपल्याला त्या आलू वडापावला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते कमीच तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती तळायचं आहे. मीडियम गॅसवर तळल्याने आलू वडापाव एकदम मस्त खरपूस आणि क्रिस्पी होतात. आता मी ते
आलू वडापाव व्यवस्थित सर्व बाजूने तळून घेणार आहे. आलू वडापाव पण क्रिस्पी आणि मस्त तळलेला आहे. अशा प्रकारे सर्व आलू वडापाव मी तळून घेतलेले आहे. आता मी तुम्हाला इथे एक आलू वडापाव कट पण करून दाखवणार आहे. अशा प्रकारे हा आलू वडापाव मसाला चटणी तयार झालेली आहे. त्यामध्ये सेट पण किती छान झालेली आहे. अशा प्रकारे हा आलू वडापाव जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर तुम्ही एकदा बनवली तर सारखं बनवाल, कारण की टेस्टला पण एकदम छान आहे आणि काहीतरी नवीन आणि युनिक रेसिपी आहे. रोज रोज तेच वडापाव खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी ट्राय करा आणि नवीन आलू वडापाव ही रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा चविष्ट झणझणीत रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.